नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन आणि सायली दोघंही रूममध्ये असताना सायलीचं मात्र कामावर अजिबात लक्ष नसतं आणि अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यामुळे अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, काय झालंय, तुमचं कुठेच लक्ष नाही. तर इकडे कल्पना ही पूर्णा आजीकडे आलेली असते. कल्पनाने पूर्णा आजीसाठी पूर्णा आजीची फेवरेट कॉफी आणलेली असते. कल्पना म्हणते की पूर्णा आजी, मला जरा तुमच्यासोबत बोलायचं होतं. त्यावर पूर्णा आजी म्हणते की मला माहिती आहे, तुझ्या सुनेबद्दलच बोलायचं आहे ना. त्यावर कल्पना म्हणते की नाही, मला तुमच्याबद्दल बोलायचं होतं. कल्पना म्हणते की पूर्णाई, मी जेव्हापासून लग्न करून या घरात आली आहे ना, तेव्हापासून तुम्ही मला खूप सांभाळून घेतलंय. तुम्ही कधीच कोणाचा राग करत नाही, सगळ्यांवर प्रेमच करता. कितीतरी गरजू लोकांना तुम्ही मदत करता. अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे कितीतरी भुकेल्यांना जेवण मिळतं. पूर्णा आजी म्हणते की हे तू मला आज का सांगतेस. कल्पना म्हणते की कारण माझ्या पूर्णा आईचं ते रूप वेगळं आहे आणि आता मी जे बघतेय ते रूप वेगळं आहे. त्या सगळ्याचा कळवळा असलेल्या पूर्णाई खऱ्या आहेत की सायलीला सतत टोमण्या मारणाऱ्या पूर्णाई खऱ्या आहेत. पूर्णाई, तुमचं खरं रूप नक्की कोणतं आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. त्यावर पूर्णा आजी म्हणते की माझी दोन्हीही रूपं खरी आहेत आणि ती दोन्हीही रूपं माझीच आहेत आणि गरजेची आहे. कल्पना, मला अजूनही ट्रस्टचं काम करायला आवडतं. गरजू लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो मला आजही बघावासा वाटतो. पण ती माणसं गरीब असली तरी स्वार्थी नसतात, दुसऱ्यांचं सुख ओरमाडून घेणारी नसतात. पण तुझी सून ही वाईट हेतून आपल्या घरात आली आहे. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की ते काय आहे ना मिसेस सायली, तुम्ही रोज काही ना काहीतरी विचार करत असता. बरं बोला, आज काय विचार करताय. सायली म्हणते की अहो सर, डोक्यात सतत अन्नपूर्णा आजींचेच विचार सुरू आहेत. त्या माझ्यावर खूप चिडल्या आहेत, अगदी नेहमीपेक्षाही जास्त. सोमू, श्रेयस, मानसी घरी आले होते, हे त्यांना अजिबातही आवडलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो की जे झालंय ते विसरून जा आता तुम्ही. सायली म्हणते की सर, अहो मला त्या एरवी टोमणे मारतात, मला बोलतात, त्या गोष्टींची मला सवय झाली आहे. कारण मला त्यांचा राग मान्य आहे. परंतु काल त्या तर काहीच बोलल्या नाहीत आणि त्या जेवताना सुद्धा गप्प गप्प होत्या आणि मला हीच गोष्ट सहन होत नाहीये. मला तर हे कळतच नाहीये की मी काय करू आणि त्यांची समजूत कशी घालू. तर इकडे पूर्णा आजी कल्पनाला म्हणत असते की तू जरा शांत डोक्याने विचार कर, म्हणजे तुझं तुलाच कळेल. तर कल्पना म्हणत असते की पूर्णा आई, मी तुमची कशी समजूत काढू की सायली कुठल्याही वाईट हेतूने या घरात आली नाहीये. पूर्णा आजी म्हणते की असं फक्त तुला वाटतं कल्पना, तू डोळे उघडून जरा बघ, तिने सगळ्यात आधी माझ्या तन्वीचा हक्क हिरावून घेतलाय. मग आल्या आल्या या घरावर कब्जा करायला सुरुवात केली. पहिल्यांदा माझ्या नातवाला माझ्यापासून तोडलं आणि नंतर तुलाही. हळूहळू सर्वांना स्वतःच्या बाजूने ओढून घ्यायला सुरुवात केली त्या मुलीने. कल्पना म्हणते की अहो तसं नाहीये पूर्णा आजी, उलट सायली सगळ्यांचं मन जिंकून घेण्याचा खूप प्रयत्न करते. पूर्णा आजी म्हणते की खोटं बोलून आणि खोटं वागून, हे बघ, जर जिभेवर विष असलं ना तर साखर ठेवून काहीही उपयोग नाही आणि ही अशी माणसं फक्त धोकेबाजच असतात. मला तर भीती वाटते की ही मुलगी एक ना एक दिवस आपल्या घराचे तुकडेच करेल. आता कधीतरी शेवटचा घाव घालेल आणि माझं घर अगदी उद्ध्वस्त करून टाकेल ती. तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की मला हे घर उद्ध्वस्त झालेलं नाही बघवणार सर. या घरात येण्याच्या आधी सगळे किती आनंदाने राहत होते, घराला अगदी घरपण होतं आणि हे सर्व फक्त माझ्यामुळं गेलंय, हे मला सहनच होत नाहीये. मला तर सतत भीती वाटत असते सर की आपल्या ह्या नाटकापायी तुमची नाती तुटतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वात जास्त त्रास फक्त अन्नपूर्णा आजींना होणार आहे. सर, त्या माझ्यावर चिडतात, परंतु त्यांचा हेतू कधीच वाईट नसतो. पूर्णा आजी म्हणते की ती मुलगी वरवर चांगला वागण्याचा प्रयत्न करत असली तरीही तिचा हेतू अजिबात चांगला नाहीये. कल्पना म्हणते की माफ करा पूर्णाई, मी तुमच्याबद्दल बोलायला आले होते, पण कदाचित सायलीबद्दल थोडं बोललेच. पण पूर्णाई, मला त्या मुलीचे प्रयत्न दिसतात तर तुम्हाला का दिसत नाही. अहो ती बिचारी घर तोडण्याचे नाही तर घर बांधून ठेवण्याचे प्रयत्न करते. अहो या गोष्टी तुम्हाला का जाणवत नाहीये. त्यावर पूर्णा आजी म्हणते की जे सत्य आहे ते सर्वांसमोर येईलच कल्पना, पण तोपर्यंत आपलं खूप नुकसान झाले नसेल तर मिळवलं. कल्पना म्हणते की तन्वीसोबत जे काही झालं त्यामुळे तुमचा सायलीवर राग आहे, परंतु तुम्ही सायलीच्या चांगल्या बाजूंवर सुद्धा दुर्लक्ष करताय. पूर्णाई, तुम्ही एकदा शांत मनाने विचार करा आणि सायलीच्या स्वच्छ आणि नितळ डोळ्यांमध्ये बघा आणि मग तुम्हीच मला सांगा की ती मुलगी खरंच घर तोडायला आली आहे. तर कल्पना तिथून निघून गेल्यावर पूर्णा आजी मात्र या गोष्टीचा विचार करू लागते.
तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्हाला काय मधून मधून झटका येतो का? माझ्यामुळे पूर्ण आजीला हर्ट होतं, माझ्यामुळे सगळे कसे हर्ट होता ह्या झोनमध्ये जातात तुम्ही. अख्ख्या जगाचा लोड तुम्हाला फक्त तुमच्या खांद्यावर घ्यायलाच आवडतो का? सायली म्हणते की सर अहो मी हे मुद्दाम नाही करत आहे, परंतु घरात सगळीकडे चिडचिड होत असेल आणि तीही माझ्यामुळे, तर मी हे कसं काय सहन करू? अर्जुन म्हणतो की सगळ्यांच्या मूडची रिस्पॉन्सिबिलिटी ही काही तुमच्यावर नाही आहे आणि जे काही चाललंय ते बरोबर चाललंय आणि आपल्याला फक्त 1 वर्ष झेलायचं आहे, कुठे जास्त वर्ष झेलायचं आहे, सो चिल. सायली म्हणते की जाऊ देत सर, तुमच्यावर ह्या विषयावर न बोललेलंच बरं आणि सायली तिचं काम करू लागते. इकडे राकेश हा केस विंचरत असतो, परफ्यूम मारत असतो, त्यावेळी नागराज तिथे येतो. नागराज राकेशला म्हणतो की राकेश ह्या डोक्यावरच्या केसांची एवढी काळजी घेतो, अरे मग या हातातल्या केसेसची का नाही घेत एवढी? अरे एक तरी केस जिंकून दाखव, मला तुझा बाप असल्याचा अभिमान तर वाटू देत. राकेश म्हणतो की पप्पा 100% वाटणार, मी केसेस जिंकण्यासाठी एक सॉलिड आयडिया शोधून काढली आहे. केसेसना कोर्टच्या बाहेरच सॉल्व्ह करायच्या आपल्या मार्गाने, म्हणजे जे विटनेस आहेत ना त्यांच्या मागे आपण गुंड लावूयात आणि मग ते टरकतील आणि ते माझ्याच बाजूने साक्ष देतील आणि मग याचा फायदा काय होणार, पुढच्या वेळी मीच केस जिंकणार. नागराज तर अगदी डोक्याला हात लावून बसतो आणि म्हणतो की देवा देवा देवा, नाही तुझं काही चुकलं नाही आहे, सगळं काही माझंच चुकलंय, मीच तुला त्या मैपतची गाठ घालून दिली ना. आता तर काय तू रोज मैपतला भेटतो आणि तसंही तू त्याच्याकडून काय नवीन शिकणार आहे, हेच तर शिकणारच. त्यातच प्रिया तिथे येते. प्रिया ही घाबरलेली असते आणि सर्वात पहिल्यांदा ती म्हणते की नागराज सर. आता नागराज सर म्हटल्यावर नागराज देखील थक्क होऊन जातो आणि तो म्हणतो की एवढ्या दिवसानंतर तुम्हाला रिस्पेक्ट का देतीयस? तर प्रिया लगेचच नागराजच्या पाया पडायला सुरुवात करते आणि म्हणते की नागराज सर प्लीज मला सांभाळून घ्या, किल्लेदारला तुम्ही काहीही सांगू नका, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत. अहो मी 1 मिनिटात रस्त्यावर येईल आणि अर्जुन सुद्धा माझी वाट लावेल. राकेश म्हणतो की हे तर फारच लवकर कळलं तुला. त्यावर प्रिया म्हणते की नाही, तुम्ही दोघांनी मला याची जाणीव करून दिली ना, आणि महिपत किती डेंजर आहे हेही मला चांगलं माहिती आहे. तो अगदी मला मारायलाही कमी करणार नाही. मी आत्तापर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत त्या सगळ्यांसाठी माफी मागते मी तुमची. आता तुम्ही मला जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी पायच नाही सोडणार. नागराज म्हणतो की हो चल पाय सोड, उठ. त्यावर प्रिया म्हणते की नाही तुम्ही जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत मी काय पाय सोडणार नाही. नागराज म्हणतो की ठीक आहे चल पाय सोड, केलं माफ तुला. प्रिया उठते. नागराज म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या घरात तू आली आहेस ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे, मला डोईजड व्हायचं नाही. तुला जे काही करायचं असेल ते माझे नियम पाळून. राकेश म्हणतो की आणि माझ्याशी सुद्धा नीट वागायचं, कळलं ना? काय म्हणाली होतीस तू, पायरी ओळखून राहा, मग तू सुद्धा आता पायरी ओळखूनच राहायचं, कळलं तुला? त्यावर प्रिया मान डोलावते. प्रिया मनात विचार करत असते, आता थोडा वेळ तरी मला तुमची माफी मागून आणि तुमच्या अंडरच राहावं लागेल, परंतु एक वेळ येईल की मी तुम्हाला बरोबर तुमची पायरी दाखवून देईल. तर इकडे अर्जुनचा रिमाइंडर वाजत असतो आणि त्याच वेळी सायली अर्जुनला म्हणते की अहो सर तुमचा अलार्म वाजतोय. त्यावर अर्जुन म्हणतो की हा अलार्म नाही आहे तर रिमाइंडर आहे, काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी मी रिमाइंडर लावून ठेवतो. जे काय होतं की आपण काही विसरत नाही. त्यावर सायली म्हणते की मग हा कसला रिमाइंडर आहे? अर्जुन जेव्हा फोन बघतो तेव्हा म्हणतो की अरे उद्या 11 तारीख आहे. तेव्हा प्रिया म्हणते की एवढं काय असतं 11 तारखेला? 11 तारखेचं नाव घेऊन अर्जुन खूपच खुश झालेला असतो. इकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा सुमन रविराजला विचारते की भाऊजी उद्याची तारीख तर तुमच्या लक्षात आहे ना? असं म्हटल्यानंतर रविराज मात्र गप्प बसतो. तेव्हा प्रिया विचारते की उद्या काय आहे? राकेश प्रियाला चिमटा काढतो. सुमन रविराजला विचारते की मग तुम्ही काय ठरवलंय उद्याचं? राकेश म्हणतो की अगं आई आता काका काही बोलत नाहीये तर सोड विषय, जाऊ दे तो विषय. त्यावर सुमन म्हणते की असं कसं सोडून द्यायचं राकेश, उद्याचा दिवस साजरा केला नाही असा एक सुद्धा दिवस गेलेला नाही. प्रतिमा वहिनी तर किती उत्साहात असायच्या. त्यावर नागराज म्हणतो की सुमन आता पूर्वीचे दिवस राहिलेत का? आता तर सगळं काही बदललंय, नात्यात दुरावा आलाय आणि दादाने काही कमी प्रयत्न केले का नातं जपण्याचा? आणि तो अर्जुन त्याने काय नातं जपलं का? मग आपण कशाला प्रयत्न करायला पाहिजे? सुमन म्हणते की भाऊजी उद्या खरंच काहीच करायचं नाहीये का आपण, की उद्याचा दिवस झालं गेलेलं सगळं विसरून आपण साजरा करूयात, निदान गोडाचं तरी काहीतरी करू का? तर प्रियाला मात्र काहीही समजत नसतं. प्रिया नागराजकडे बघत असते आणि नागराज प्रियाला गप्प राहण्याचा इशारा करत असतो. तर इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की उद्या आपल्या घरात सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, उद्या तर पूर्ण आजीचा वाढदिवस आहे. सायली म्हणते की अरे बापरे, हे तर मला माहीतच नव्हतं. आणि सर तुम्ही ह्या गोष्टीसाठी रिमाइंडर लावला होता? हो, तुम्ही पूर्ण आजींचा वाढदिवस विसरणं काही शक्य आहे का?
त्यावर अर्जुन म्हणतो की ते सोडा, पण आता तुम्ही बघाच की घरामध्ये कशी तयारी सुरू होते ते. आणि मम्मा तर एखादा सण असल्यासारखीच तयारी करते डायरेक्ट. ती, विमल, डॅड सगळेच प्रतिमा आत्याची आठवण काढत काढत उद्याचे प्लॅन करतील. व सायली म्हणते की प्रतिमा आत्याची आठवण काढत का बरं? त्यावर अर्जुन म्हणतो की कारण तिनेच हा दिवस जोरात साजरा करण्याचं ठरवलं होतं. पूर्णा आजी कधीच तिचा बर्थडे सेलिब्रेट नाही करायची आणि प्रतिमा आत्या हे लहानपणापासून बघत होती. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा पूर्णा आजीचा बर्थडे ती अगदी दणक्यात साजरा करायला निघाली. दरवर्षी अगदी. त्यावर सायली म्हणते की अगदी त्यांचा अपघात झाला त्या वर्षी सुद्धा. हो ना? त्यावर अर्जुन म्हणतो की हो. प्रतिमा आत्या आणि तन्वी त्या ॲक्सिडेंट नंतर गायब झाल्या, पण तरीसुद्धा रविराज किल्लेदारने ही प्रथा सुरू ठेवली होती. दरवर्षी पूर्णा आजीकडे यायचा आणि पूर्णा आजीला विश करायचा. आणि आता तर तन्वीसुद्धा परत आली, पण ऑफकोर्स रविराज किल्लेदार नाही येणार होत्या. सायली म्हणते की सर, आपण पूर्णा आजीचा तसाच वाढदिवस साजरा करू जसा दरवर्षी होतो. अहो, माझ्यासाठी सुद्धा हा सणच आहे. आपण दोघं मिळून पूर्णा आजीचा उद्याचा दिवस अगदी खास बनवूयात. तुम्ही मला फक्त मदत करा. स्वयंपाकाचं मी बघते आणि भेटवस्तू काय आणायचं हे तुम्ही बघा. अर्जुन म्हणतो की अहो बस बस बस. एखादी 5-6 वर्षाची मुलगी तिच्या वाढदिवसाला जशी एक्सायटेड होते अगदी तसं एक्सायटेड झालायत तुम्ही. पण काळजी करू नका, उद्याचा दिवस आपण एकदम मस्त सेलिब्रेट करूयात. ठरलं तर मग, असं म्हणून अर्जुन पुढे हात करतो तर सायली देखील त्याच्या हातात हात देते आणि म्हणते की हो ठरलं. तर इकडे विमल म्हणत असते की वहिनी, आपल्या घरात जर कोणाचाही वाढदिवस असला तरी सगळ्यांच्या अंगात किती उत्साह संचारतो ना. आणि आता तर काय पूर्णाईंचा वाढदिवस आहे म्हटल्यावर बघायलाच नको. पण म्हणते की विमल, सायलीला सुद्धा सांगायला हवं हा की पूर्णाईचा वाढदिवस आहे. विमल म्हणते की हो, एकदा की सायली ताईंना सांगितलं की मग आपल्याला लक्षच द्यायला नको आणि मग त्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घ्यायला मोकळ्या. तर कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर. पूर्वी पूर्णा आईचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे सर्व कल्पना बघायची. म्हणजे खरं तर ही प्रथा तिनेच सुरू केली होती. तिला दुसऱ्यांचा आनंद बघायला खूप आवडायचं. आपली सायलीसुद्धा अगदी तशीच आहे. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात. कल्पना म्हणते की सायली, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते की मलाही तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग दोघीही एकत्र म्हणतात की अगं, पूर्णा आजीचा वाढदिवस आहे उद्या. आणि मग नंतर दोघीही हसायला लागतात. कल्पना म्हणते की आपण सासूसुना एकदम एकसारखा विचार करतो. अर्जुन मनात विचार करतो की ह्या दोघींचं बॉन्डिंग तर खूपच वाढलंय. हे तर खूप धोकादायक आहे हा. विमल म्हणते की ठीक आहे, मग आपण आजच ठरवूयात की उद्याचा दिवस आपल्याला कसा सेलिब्रेट करायचा आहे. ती म्हणते की हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पूर्णा आजी नाराज होतील असं काहीही करायचं नाही. ती अर्जुनला म्हणते की हे खरं तर तुमच्यासाठी आहे. अर्जुन म्हणतो की माझ्यासाठी? मी काय केलंय? सायली म्हणते की तुम्ही उगाच काहीतरी उकरून काढता आणि मग पूर्णा आजी रागवतात. खरं तर तुम्ही हे असं कधीच करायला नकोय, पण उद्याचा दिवस तर अजिबात करायचं नाही. कल्पना म्हणते की अर्जुन, हे खरं आहे हा, तू अगदी पूर्णा आजींना काहीतरी लागेल असंच बोलतो. पण हे बघ, सायलीचा हुकूम आता हा ऐकायचा आणि पूर्णा आजींना अजिबात त्रास द्यायचा नाही. अर्जुन म्हणतो की तुमची तर एक टीम झाल्यासारखंच वाटतंय मला. अर्जुन म्हणतो की ओके फाईन, आय विल ट्राय. त्यावर सायली म्हणते की फक्त प्रयत्न नाही हा, तुम्ही मला वचन द्या आणि ह्या दोघींपुढे तुम्ही मला वचन द्या की तुम्ही उद्या पूर्णा आजीला अजिबात त्रास देणार नाही. कल्पना म्हणते की आता कसा बायकोच्या तावडीत सापडला, दे तू वचनच दे आता. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आय प्रॉमिस. आता तुम्ही दोघीजणी खुश? त्यावर सायली आणि कल्पना म्हणतात की हो. कल्पना सायलीला म्हणते की सायली, बरं आता आपण उद्याचा प्लॅन काय करूयात आणि स्वयंपाकाचं काय करूयात? त्यावर सायली म्हणते की आई, तुम्ही गोडाचं माझ्यावरच सोड आणि आपण ओल्या काजूची उसळ करूयात का? आणि पूर्णाजींना आवडतं तसं आमरस पोळीही. आणि मग त्या दोघीही गप्पा मारायला सुरुवात करतात. दोघीही ठरवत असतात. अर्जुन मात्र एका साईडला उभा राहून त्यांच्याकडे बघत असतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली रविराजला म्हणत असते की जेव्हा शरीरापासून हात उखडला जातो ना, हा हातापेक्षा खूप साऱ्या वेदना ह्या शरीराला होत असतात. तेव्हा शरीर खूप तडफडतं, कोमेजतं आणि मग नेहमीच अपूर्ण राहतं. सायली म्हणते की एका पारड्यात तुमच्या वेदना ठेवा आणि एका पारड्यात तुमचा राग. बघा कुठलं पारडं वर होतंय ते. तर सायलीचं हे बोलणं ऐकून रविराजला डायरेक्टली प्रतिमा समोर असल्याचा भास होतो. प्रतिमाचंही हेच वाक्य असायचं की एका पारड्यात राग ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात वेदना ठेवा. बघा कुठलं पारडं जड होतं ते. आणि ह्या गोष्टीचा रविराजला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.